आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या केळी पिकाला बसलेला आहे फटका। त्यामुळे केळी उत्पादक प्रचंड प्रमाणात चिंतेत आहे। व्यापारी वर्ग देखील अल्प स्वरूपात भाव मिळत असल्याने प्रचंड प्रमाणात केळी उत्पादक चिंतेत सापडलेला आहे। अक्षरशः शेतामध्ये हे केळीचे घड आजही जैसे थे पडून आहे। त्यामुळे केळी उत्पादक हा जळगाव जिल्ह्यातील प्रचंड प्रमाणात चिंतेत आहे। मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरी आपल्या सोबत आहेत। मग काय सांगाल, मोठ्या आशेने केळी लागवड केलेली आहे। आता काय आलं, केळीचं असं झालं आहे की बा 400 रुपये 500 रुपयाची मांग होतं, व्यापारी घेत नाही। त्याच्यामुळे हा जो बाग हा खराब होत आहे। पहिले अगोदर 2000 1500चे भाव होते, आता 400 रुपयात पण घेत नाही कोणी। निर्यात नाही, वरचे व्यापारी बोलता माल पास होत नाही तो, त्याच्यामुळे कोणी घेत नाही आहे। नुकसान भरपूर होत आहे। काही मागणी करणार सरकारला काहीतरी याच्यावर शेतकऱ्यासाठी काही केलं पाहिजे। त्यांनी काही मदत द्यायला पाहिजे। काहीच बघत नाही, भाव नाही, हे नाही, काय करणार। शेतकऱ्याच्या भरोसे सगळंच आहे, पण काय करणार, शेतकरी हरून गेले। अनेक सरकार हे जे केळी शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही। एकच प्रकरण नाशिकचं आहे, अशोक कराड म्हणून आहे, त्याच्याकडे पुरं सरकारचं लक्ष लागलं आहे। आता त्याच्यामध्ये काय झालं की पूर्ण सरकारच अटकलं आहे, तर ते खराडकडे काय लक्ष देणार नाही मला सांगा तुम्ही। आता रुपाली चाकणकर हे मोठी हे आहे, त्याच्यामुळे तेच परत अटकल्यामुळे सगळं सरकार अटकलं आहे। त्यांचे फोटो सगळे 58 व्हिडिओ आहे, हे व्हायरल होत आहे। याच्याकडे सरकार पूर्ण भरपूर लक्ष देत आहे, आणि तो अशोक कराड कसा सुटेल हे सरकार ध्यान देत आहे त्याच्याकडे। शेतकरी कसा मरतो हे नाही बघत आहे, ते त्यांना हमी भाव कशी द्यायची हे नाही बघणार ना, ते त्यांच्याकडे पूर्ण लक्ष आहे त्यांचं। 2000 करोडची प्रॉपर्टी हा साधारण माणूस 10वी फेल माणूस कमवतो, तर सरकार काय झोपलं होतं का तेव्हा मला सांगा। त्या मोठमोठ्या घराण्यातल्या बाहेर सेक्स कांड करतो तो सरकार झोपला का मला सांगा तुम्ही। आता याच्यावर आता त्यांना तो जेलमध्ये आहे, परंतु शेतकरी तर आज अडचण येत आहे, त्याच्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे ना त्यांना। ते सोडून देतात आणि ते अशोक कराडचेच व्हिडिओ बघत राहतात, लोकांना तेच टाकत राहतात, आणि त्यांच्याकडे सरकार पूर्ण लक्ष देतात। अहो शेतकऱ्याकडे लक्ष द्या, त्यांच्या मालाला भाव द्या, तेच म्हणणं आहे आमचं। बाकीचं हा 400 आणि 300 रुपयात व्यापारी मागतो, हो हे काय हे आहे का? सरकार त्याच्याकडे लक्ष देतच नाही शेतकऱ्यांकडे। शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं ही आमची विनंती आहे। याच्यामुळे किती आपण याच्यात आहे, 400 रुपये मागल्यानंतर काय आपण ढोरं घालणार नाही याच्यात, तर काही 400 रुपयात काढून देणार आहे। सरकारने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि याचं काहीतरी केलं पाहिजे। अशोक खरातकडे लक्ष न देता शेतकऱ्याकडे लक्ष देण्याची मागणी या ठिकाणी शेतकरी वर्ग करताय। निर्यात पुन्हा सुरू करा अशी मागणी शेतकरी या ठिकाणी करताय। कॅमेरा पर्सन मंगेश डोले सर, रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।